नमस्कार मित्रांनो, ही मैत्री विचारांचे ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवर सुरू असलेल्या टोमॅटो पीक चर्चासत्र भाग 7चा पार्ट 1 बघितला. त्यामध्ये आपल्याला गणेश पडगळ सरांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं टोमॅटो पिकाच्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. गणेश पडगळ सरांबद्दल बोलायचं तर ते सेमिनीज कंपनीत सध्या ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम करत आहेत आणि एक चांगलं उत्कृष्ट असं टोमॅटो उत्पादनाचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. त्या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन आपण मागच्या भागात त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. त्याचा उर्वरित भाग आता आपल्यासमोर आम्ही सादर करत आहोत. जर तुम्ही व्यवस्थित डिस्टन्स ठेवला तर हा निसर्गतः तुम्ही कीड आणि रोग हा कमी करायला प्रयत्न करता. त्यामुळे तुटा जर असेल तर वरती स्प्रे मारण्यापेक्षा खालती जर जास्त जेव्हा तुम्ही स्प्रे माराल तर त्याच्यावरती अटकाव म्हणजे कंट्रोल करायला लवकर मदत होईल. त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटिंग झालं. अथर्वच्या बाबतीत शेतकऱ्यांचा बऱ्याच वेळा मला सांगण्यात आलं, सर आमचं फ्रूट ड्रॉपिंग खूप जास्त प्रमाणात दिसतं, फ्रूट ड्रॉपिंग खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. तर मला इथे थोडंसं काय, अथर्वाचा जर तुम्ही पंजा जो आपण शब्द वापरतो किंवा त्याला इन्फ्लोरन्सेस हा शब्द टर्मिनॉलॉजी वापरली जाते, तर त्याला ना 8 ते 10 फळं सरळ एका ह्याच्यात लागतात आणि त्या झाडाची फळ धारणा याची कॅपॅसिटी थोडीशी जास्त आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात बांधणी आणि कॅल्शियम, मी कॅल्शियम बद्दल बोलतोच पण योग्य वेळी बांधणी करणं फार गरजेचं आहे. तर अथर्व आपले जे कोणी शेतकरी बांधव लावतात त्यांनी साधारण 30 ते 40 दिवसामध्ये पहिली बांधणी करणं फार फार गरजेचे आहे. तर इथे थोडासा तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल करू शकाल आणि हे डेटा सकट फळ तोडतं. त्याच्यामुळे काय होतं की जर डिस्टन्स तुम्ही जास्त ठेवला पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही योग्य वेळी बांधणी केली तर हा प्रॉब्लेम तुम्ही बऱ्यापैकी कमी करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपला एक फॉर्म्युला ठरलेला आहे आपल्या टोमॅटोच्या शेतकऱ्यांचा. बरेचसे शेतकरी पहिले साधारण 20 ते 22 दिवस 19 त्याच्यानंतर साधारण 22व्या दिवशी कळी दिसली, फुलं जास्त यावी म्हणून अमोनियम फॉस्फेट म्हणजेच 1261. त्याच्यानंतर थोडस सुपारी एवढं फळ झालं तर 13 045 किंवा 13 40 13. त्याच्यानंतर 14 हे थोडस पोटॅश तुम्ही देता आणि 0 34 आणि वाटलं म्हणजे फ्रुटिंग वरती थोडस कुठं काळा चाटा दिसला तर कॅल्शियम. शेतकरी बांधवांनो, जर टोमॅटोचं तुम्ही बऱ्याचशा कंपन्यांचं जर वाचन केलात आणि त्याची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट जर पाहिलात किंवा तुमच्या शेतकऱ्याचे अनुभव जर पाहिलात तर टोमॅटोला फॉस्फरस पेक्षा कॅल्शियम जास्त लागतं. कॅल्शियम जास्त लागतं. इव्हन आपल्या अथर्वला सुद्धा आम्ही ह्या गोष्टीचा जेव्हा अभ्यास केला 19 20 21 मध्ये, तर आपल्या ह्या व्हरायटीला कॅल्शियमची रिक्वायरमेंट जास्त आहे. तर सुरुवातीपासून आपल्या टोमॅटोला कॅल्शियम द्यायचा प्रयत्न करा. आता मग आम्ही कॅल्शियम कुठला द्यायचा हे पण फार महत्वाचं आहे. सुरुवातीच्या अवस्थेत तुम्ही कॅल्शियम नायट्रेट दिला, चांगली गोष्ट आहे. नायट्रेट फॉर्म मध्ये तुम्ही नायट्रोजन देताय, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर समज ढगाळ वातावरण आहे आणि कॅल्शियम द्यायची गरज आहे तर तुम्ही फवारणीच्या मार्फत कॅल्शियम क्लोराईड च्या मार्फत तुम्ही स्प्रे मार्फत कॅल्शियम देऊ शकता. तेव्हा आता बऱ्याच ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम मिळतो. म्हणजे मला कुठल्या कंपनीचा प्रचार नाही करायचा, पण जस्ट माझ्या डोक्यात नाव आलं म्हणून हायड्रोस्पीड जर तुम्ही नाव वाचलं, त्याच्या हायड्रोस्पीड कॉम्पोचं मिळतं, त्याच्यामध्ये जो कॅल्शियम बोरॉन आहे हा ऑक्साईड फॉर्म मधला आहे. त्यावेळी म्हणजे फ्रुटिंग स्टेज मध्ये आपल्याला ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम द्यायचा प्रयत्न करा. आणि ऑक्साईड फॉर्म मधला ज्यावेळी तुम्ही कॅल्शियम देताल शेतकरी मित्रांनो, तो निम्म्या ह्याच्यातच डोस मध्ये दिला पाहिजे. तो जर तुम्ही 4 किलोचा तुमचं तुम्ही डोसेस देत असाल तर तिथे 1.5 ते 2 किलो 2 ते 2.5 किलोच्या पुढे जाऊ नका. तर तिथपर्यंतच आपल्याला तो किलोच्या फॉर्म मध्ये खालून द्यायचा प्रयत्न करा. आणि मी तर रिक्वेस्ट करेन, बेसल डोस मध्ये जर तुम्ही जिप्समचा वापर केलात तर तुम्ही बरेचशी कॅल्शियमची भूक त्याच वेळी कंप्लीट करता झाडाची. त्याच्यामुळे जिप्सम हे मिळतं. आता मी थोडासा ऊसाचा शेतकरी आहे, तर मी दरवर्षी जिप्सम ज्यावेळी माझं मळी आम्ही देतो, कंपोस्टेड मळी देतो, त्यावेळी मी एकरी साधारण 1 ते 1.5 टन जिप्समचा वापर करतो. जिप्सम
हे खूप स्वस्त आणि खूप चांगलं कॅल्शियमचा सोर्स आहे. जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट, ज्याच्यामध्ये सल्फर आलं आणि कॅल्शियम आलं. तर जिप्समचा जर तुम्ही बेड बसेल डोस देताना वापर केलात तर तुमचा बराचसा तुम्ही कॅल्शियमचा खर्च त्याच वेळी कमी करता. तर जिप्सम जर वापरत असाल तर प्लीज जिप्समचा वापर केला तर अतिउत्तम, बेसल डोस देत असाल तर इथे थोडंसं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की योग्य वेळी त्याची बांधणी करणं फार गरजेचं आहे आणि सुरुवातीपासून कॅल्शियम देणं गरजेचं आहे. आणि मी थोडीशी रिक्वेस्ट करेल, अथर्व जो कोणी आपला शेतकरी बांधव लावतोय, तर 1261 मी नाही वापरला हा शब्द वापरला तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. कारण की काय होतं, फॉस्फरस तुम्हाला द्यायचा ना, तर तुम्ही वेगळ्या फॉर्म मध्ये फॉस्फरस द्या. अमोनियम फॉस्फेट जर देताल तर होतं काय, पेरातलं अंतर खूप वाढतं. तर तिथे थोडंसं फॉस्फरस वेगळ्या फॉर्म मध्ये द्या, थोडस वेगळ्या फॉर्म मध्ये द्यायचा. फॉस्फरिक ऍसिड तुम्हाला थोडस तिथे फॉस्फरस द्यायचा असेल तर त्याच्या मार्फत जावा. पण इथे जर अमोनियम फॉस्फेट वापरलं तर तुम्ही थोडस रोगाला आणि किडीला आमंत्रण करता. आणि कृपा करून फुलं येण्यासाठी कोणत्याही हार्मोनचा वापर करू नका. आणि त्यातल्या त्यात बरेचसे शेतकरी बांधव अॅमिनो बेन्झिन फॉर्म मधले जे तुम्ही केमिकल वापरता हे कार्सिनोजेनिक आहेत. त्या झाडाचं तर बाजूला ठेवा झाडाचं, पण तुम्ही कॅन्सरला आमंत्रण देताय. कारण की गुगल वरती टाका, मला कुठल्याही दुकानदार किंवा त्याचं नाही, मी ऍज अ शेतकरी म्हणून सांगतोय, बेन्झिन युक्त कुठल्याही केमिकलचा वापर करू नका. त्याच्यामुळे कॅल्शियमचं सॉरी कॅन्सरला तुम्ही आमंत्रण देताय. लक्षात घ्या, बेन्झिन युक्त कुठल्याही गोष्टीचा वापर करू नका. बेन्झिन युक्त. आणि आपल्या अथर्वला तर बिलकुल फुलं जास्त येण्यासाठी, लवकर येण्यासाठी स्प्रे देऊ नका. तुम्ही जेवढ्या लवकर फॉस्फरस जास्त देताल, एक लक्षात घ्या, कॅल्शियम फॉस्फरस ह्या दोघांचं दुश्मनी आहे आपल्या आतमध्ये. तुम्ही फॉस्फरस जास्त दिलाल तर कॅल्शियमचा अपटेक होणार नाही. त्याच्यामुळे समजून घ्या थोडस ह्या गोष्टी. तर त्याच्यामुळे ह्याचा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे द्या, पण योग्य प्रमाणात द्या. त्याचा मी पाहिलं तर आमचे मराठीतून मी काही डोसेस बनवले, ते तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर तिथे थोडंसं त्याचा गणित कॅल्क्युलेशन ठेवणं गरजेचं आहे. कुणीही प्लांट हार्मोनचा कृपा करून वापर करू नका तिथे फुलं जास्त येण्यासाठी. अथर्वला निसर्गताच खूप चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग येते, फुलं येतात. तर थोडस हे समजून घ्या. त्याच्यानंतर आपला प्लॉट साधारण 35 ते 40 दिवसाचा झालेला आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना काय होतं, एक दोन तोडे झाल्यानंतर आपले शेंडा पिवळा दिसतो. हे का होतं, हे तुम्ही जे अतिप्रेम मी शब्द वापरेल, की जे आपण अति प्रमाणात खतं देतो ना, त्यामुळे तुमच्या मातीचा ईसी वाढतो. ईसी वाढला की झाड अपटेक करत नाही. ऑलरेडी तुमच्या जमिनीचा पीएच 7.5-8 आहे, कुणीही चेक करा. 7.7च्या खाली तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला कोणच नाही शेतकरी. इव्हन कोकणातल्या जमिनी आता 9-9 ईसी वरती गेलेल्या. अति खताचा वापर. ईसी वाढला, काय होतं, झाड अपटेक करत नाही. अपटेक करत नाही, मग काय होतं, मॅंगनीज फेरसच्या डिफिशियन्सी दिसतात. मग तुम्ही काय करता, मॅंगनीज फेरस ह्याचे स्प्रे देता, पण ते कंट्रोल होत नाही. का होत नाही, अरे त्या झाडाचा मुळामार्फत ते तिथे चॉकअप झालेलं आहे, त्याने तिथे सगळं थांबवलेलं आहे. मग अशा वेळी काय केलं पाहिजे, थोडस सल्फ्युरिक ऍसिडचं खालून ड्रिपने दिला पाहिजे. आणि शक्यतो माझं प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे, मला माहिती आहे की लेबर चार्ज हे सगळं सगळं मला समजतंय, पण खालून खतं द्यायचं प्रमाण थोडस कमी करा आणि स्प्रे वरती वळा. तुम्ही थोडंसं मला कुणाचं, मी तेच पुन्हा शब्द वापरेन, मला कुठला दुकानदार किंवा त्याच्याशी हे करायचं नाही. ऍज अ शेतकरी म्हणून मी पुन्हा बोलतोय की तुम्ही थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर 2018 नंतर मार्केटमध्ये ज्या बाहेरच्या कंपन्या येतात त्या स्प्रे मार्फत खताच्या जास्त येतात. कारण की का, कारण की आज जर तुम्ही, तुमचं कोणी रिलेटिव्ह असेल किंवा तुमचं गुगल वरती जर पाहिलं तर युएस मध्ये किंवा बरेचसे जे चांगले ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेस करणाऱ्या ज्या देश आहेत, लाईक ऑस्ट्रेलिया किंवा इस्रायल, ह्यांना कळालेलं आहे की जमिनीचा ईसी वाढल्यामुळे आपला अपटेक तिथेच थांबतोय. त्याच्यामुळे ती लोक जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याच्या गोष्टी देत आहेत आणि वरती न्यूट्रिशनल मॅनेजमेंटचा स्प्रे देत आहेत. तुम्ही बघा, नॅनो युरिया काढण्याची गरज काय होती, काय होती नॅनो युरिया स्प्रे मार्फत द्यायची गरज, कारण की त्यांना हे कळालंय खालून खत खूप मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे जमिनीचा ईसी वाढतोय. त्याच्यामुळे स्प्रेद्वारे नायट्रोजनची जर भूक भागत असेल तर कशाला खालनं खतं द्यायची. तर ह्या सगळ्या गोष्टी तिकडे वळतात. तुम्ही थोडं मार्केटचं विचार करा की बऱ्याचशा कंपन्या आजकाल स्प्रे मध्ये येत आहेत.
म्हणजे इव्हन कॅल्शियम स्प्रे मध्ये येतोय, मॅग्नेशियम स्प्रे मध्ये येतोय. मला माहिती आहे की जे मॅक्रोन्युट्रिएंट आहेत, म्हणजे जे मेन जी मेन आपण म्हणतो ना खताचे, जास्त प्रमाणात जी खतं लागतात, जसं की नायट्रोजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश, फॉस्फरस, हे जे आणि सल्फर, ही जी 6 घटक आहेत, ही झाडाला मोठ्या प्रमाणात लागतात. पण ही खालून देण्यासाठी ही फक्त तुमची जी माती आहे ना, त्याच्यात ऑलरेडी सगळं आहे, पण आपण ते कॅल्क्युलेशन पूर्ण बदलून टाकलेलं आहे त्या जमिनीचा एसी वाढून. त्याच्यामुळे सुरुवातीला जिप्सम जर तुम्ही दिलात तर तिथे सल्फर आणि कॅल्शियम देतात. आणि मॅग्नेशियम बरेचसे शेतकरी देत नाहीत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, मॅग्नेशियम सल्फेट हे सुरुवातीच्या अवस्थेत द्या, कारण की जसं हिमोग्लोबिन, माणसामध्ये हिमोग्लोबिन मध्ये लोह हा जो महत्वाचा घटक आहे, तुम्हाला लक्षात असेल की हिमोग्लोबिन कमी झालं तर चक्कर येते, बऱ्याचशा प्रॉब्लेम आपल्याला येतात. काय येतात? कारण की आपल्या बॉडीमध्ये लोहाची कमतरता होते. मग डॉक्टर तुम्हाला सांगतो की लोहयुक्त पदार्थ खावा. तसंच त्या झाडाचं जे हरित लवके आहेत, म्हणजे त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो, त्याचं मेन जे आहे ते मॅग्नेशियम आहे. कुणीही गुगलवरती जावा, मॅग्नेशियम सॉरी क्लोरोफिलचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्या सेंटरमध्ये मॅग्नेशियम आहे. जर तुम्ही तो मॅग्नेशियम जर योग्य प्रमाणात नाही दिला, स्पेशली मिरचीयुक्त जी पिकं आहेत त्याला खूप जास्त प्रमाणात लागतो, आणि मिरचीलाही सॉरी टोमॅटोलाही मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात लागतो. त्यामुळे मॅग्नेशियम सुरुवातीपासून व्यवस्थित द्या. दुसरं मला थोडंसं सांगावंसं वाटेल, मॉलिब्डेनम, जे की शेतकरी वापरत नाहीत. बरेचसे शेतकरी वापरतात पण बरेचसे लोक वापरत नाहीत. मॉलिब्डेनम हा एकमेव असा घटक आहे जो तुमचं भरलेलं ताट असतं, आपण जेवतो ना, त्याच्यामध्ये चपाती असते, वरण असतं, भात असतो, भाजी असते, पण एक जो घटक आहे तो खूप कमी लागतो, पण तुमच्या पूर्ण जेवणाची टेस्टच बदलून टाकतो. ते म्हणजे मीठ, जे म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट. आणि त्यातल्या त्यात आज मला सांगावं लागेल मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनम काय करतो? तुमच्या पिकातला, जर कोणी यातला द्राक्षाचा शेतकरी असेल त्याला माहित असेल, जर वातावरण ढगाळ झालं तर तो मॉलिब्डेनमचा स्प्रे घेतो. का घेतो? तो पूर्ण ती नायट्रोजन जो असतो, अमोनिया जो असतो, तो झिरो वरती आणण्याचा प्रयत्न करतो. ते पचवण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळे मॉलिब्डेनमचा स्प्रे हा महिन्यातून एकदा, ज्यावेळी ढगाळ वातावरण असतं, जेव्हा तुमचं पीक जास्त रोग आणि किडीला बळी पडत असतं, तर त्यावेळी थोडस कृपा करून मॉलिब्डेनमचा एखादा एका 1 ग्रॅम 3 लिटर पाण्याला वापरून तुम्ही तुमचं रोग आणि किडीपासून त्या पिकाचा बचाव करू शकता. आणि ते नायट्रोजन नायट्रोजन पचवण्याचं काम ते करत असतं. जसं की ते पचवण्याचं काम करतं. आणि ज्यावेळी तुम्ही कॅल्शियम देताल त्यावेळी अॅमिनो ऍसिडचा वापर करा. अॅमिनो ऍसिड काय करतं? ते जे कॅल्शियम असतं ना, ते खूप मोठ्या प्रमाणात पचवण्याचं काम करायचं. एक साधं उदाहरण, ज्यावेळी आपण नॉनव्हेज खातो, मटण खातो, किंवा जे काही तुम्ही नॉनव्हेज खात असाल, त्यावेळी आपण लिंबू पिळतो. का पिळतो माहितीये का? लिंबामध्ये अॅमिनो ऍसिड्स असतं, ते जे कॅल्शियम असतं, नॉनव्हेज मध्ये कॅल्शियम जास्त असतं, तर ते पचवण्याचं काम करत असतं. जसं तुम्ही डाळ जास्त खाता, म्हणजे आपण जर घरात पुरणपोळी करत असेल तर ना, त्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात, किंवा तुम्ही पोहे खात असाल तर आपण एक गोष्ट ऑब्झर्व करता का, त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकतो. कढीपत्त्यामध्ये झिंक असतं. ते काय करतं? तुमचं जे पीएच असतो, ज्या डाळीमुळे जे पित्त तुम्हाला होतं ना, ते न्यूट्रल करायचं काम करत असतं. लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही डाळी जास्त करता ना, तेव्हा आपल्या ज्या गृहिणी आहेत घरातल्या, आपल्या ज्या आई आहेत, त्या काय करत असतात? त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकत असतात. ही आपली संस्कृती आहे. का? कारण की तो तुमचा पीएच तिथे मेंटेन करतो. तसंच ज्यावेळी तुम्ही कॅल्शियम देताल पिकाला, त्यावेळी अॅमिनो ऍसिडचा वापर करा. तुमचं कॅल्शियमची इफिशियन्सी जवळजवळ 3 पटीने ते वाढवतं, 3 ते 7 पटीने वाढवतं. हे मी नाही सांगत, हे माझे अनुभव आणि विज्ञान सांगतंय. तर ह्या गोष्टीचा थोडासा वापर करणं गरजेचं आहे. वेळ खूप होत चालली आहे. मी थोडस बायोस्टिम्युलंट बद्दल बोलेल तुम्हाला, आणि मग त्याच्यानंतर थोडक्यात माहिती देईल. बायोस्टिम्युलंटचा आपण प्रत्येकाने थोडा थोडा वापर केला पाहिजे, आणि आय थिंक तुम्ही सगळेजण वापरतात. त्याच्यामध्ये काय काय येतं? मायक्रोरायझा, जे काही तुम्ही वापरताय, मायक्रोरायझाचा टोमॅटो पिकाला वापर हा झालाच पाहिजे. मायक्रोरायझा फक्त 3 पिकांना भाजीपाल्यामध्ये वापरूयात. एक म्हणजे तुमचा कॅबेज, म्हणजे आपण कोबी, कॉलीफ्लॉवर, फुलकोबी, आणि भेंडी. ह्या पिकाची जी मुळ सिस्टीम असतात ना, ह्याला सोट मूळ असतं, ह्याला दुय्यम मुळं नसतात. त्याच्यामुळे तुम्ही जर खर्च या 3 पिकांवरती मायक्रोरायझर केला तर त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे ही 3 पिकं सोडून
तुम्ही प्रत्येक पिकाला मायक्रोरायझाचा वापर करू शकता. टोमॅटोला तर 100% केलाच पाहिजे. त्याच्यामुळे आपलं फॉस्फरस चा जो खर्च असतो तो तुम्ही कमी करू शकता. दुसरं गोष्ट, उन्हाळ्याच्या दिवसात अँटी ट्रान्सपरंट जे आहेत, म्हणजे पाणी उत्सर्जित जास्त होत असेल तर अशा वेळी अँटी ट्रान्सपिरेशनचा वापर तुम्ही केला पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कंपनीचे प्रोडक्ट आहेत, मी कुठल्याही कंपनीचं नाव घेणार नाहीये. त्याच्यानंतर ऑर्थो सॅलिसिलिक ऍसिड, बऱ्याचशा कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत की ते तुम्हाला तो वापर केला पाहिजे. ह्युमिक ऍसिड, फ्युल्विक ऍसिड मी पुन्हा रिक्वेस्ट करेन, प्रत्येक 15 दिवसाला तुम्ही ड्रिपने द्यायचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. त्याच्यानंतर होमोब्रॅसिनॉइड्स नावाचं एक अल्कोलाइड्स आहे, बायोस्टिम्युलंट आहे. ह्याचे बऱ्याच कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत. ह्याच्या वापरने तुमचा स्टोमाटा म्हणजे तुमच्या झाडाची फोटोसिंथेसिस करण्याची इफिशियन्सी फार वाढते. त्याच्यामुळे ह्याचा जर उन्हाळ्यात वापर केला तर तुमचा अमोनियाची लेवल मेंटेन राहते आणि झाडाची अन्न बनवण्याची क्रिया चांगली डेव्हलप राहते. त्याच्यानंतर जैविक शैवाल, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे ऑस्कोफायलम. ऑस्कोफायलम नावाचं जे अल्गी आहे, हे झाडाचा वरचा भागचा स्ट्रेस कमी करण्याला मदत करतो. आणि दुसरं आहे केल्प. केल्प नावाचे एक जैविक शैवाल आहे, हे तुमचं रूट डेव्हलपमेंट करायला मदत करते. त्यामुळे ह्याचाही वापर पिकामध्ये होणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा खताचा खर्च खूप कमी होतो. त्याच्यानंतर प्रोटीन हायड्रोलायसिस, हेही बऱ्याचशा कंपन्यांचं प्रोडक्ट आहे, ज्याच्यामुळे तुमच्या झाडाचा ताण कमी होतो. आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स, बऱ्याच कंपन्यांचे यावर्षी आम्हीही काही इस्रायल कंपन्यांचे टेक्नॉलॉजीचे ट्रायल्स आमचे चाललेले आहेत. आणि मला तुमचं जास्त प्रेम असल्यामुळे संगमनेरमध्येही आमचे त्याचे प्रयोग चालले, तर मी पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला त्याचे रिझल्ट पण शेअर करेल. आम्ही सेकंडरी मेटाबोलाइटचे ट्रायल चालू केलेले आहेत, जे की इंडियामध्ये अजून प्रोडक्ट अवेलेबल याचे खूप कमी आहेत किंवा नाही म्हटलं तरी चालेल. त्याचे आम्ही सी ट्रीटमेंटचे प्रयोग आमचे चालू झालेले आहेत, तर ते मी रिझल्ट आल्यानंतर नक्की तुम्हाला शेअर करेन. तर ह्याचा वापर खूप गरजेचं आहे. आजची समरी जर म्हणाल की हे जे मी आज जी माहिती दिली, तर ह्यातल्या 90% किंवा 95% नाही काही समजलं तरी चालेल, पण 5 गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट, तुमच्या मातीचं आरोग्य आपली जबाबदारी आहे. आणि खूप महत्वाचं की आपल्या जमिनीचं आरोग्य आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही खतं देताल ना, त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलाबाळांकडे बघून खतं द्या, की माझी जमीन मी पुढच्या पिढीला ठेवेल का नाही ठेवेल. म्हणजे थोडं मी इमोशनली बोलतोय, पण हे काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, झाडा अथर्वच्या 2 रोपातलं अंतर आणि 2 झाडातलं अंतर हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही काही घ्या ना घ्या आजच्या ह्याच्यातून, पण 2 झाडातलं अंतर आणि 2 सरीतलं अंतर अथर्वच्या, हे खूप महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट, योग्य प्रमाणात खतं आणि योग्य वेळी आपल्या अथर्वची बांधणी आणि मायक्रोन्यूट्रियंट. चौथी गोष्ट, मायक्रोन्यूट्रियंटचा वापर. त्याच्यामध्ये झिंक आला, त्याच्यामध्ये फेरस आला, त्याच्यामध्ये स्पेशली मॅंगनीज आला. मॅंगनीज तर कोण वापरतच नाही. मॅंगनीज आला आणि मॉलिब्डेनम आला. आणि जर आज मार्केटमध्ये गेला तर आय थिंक रेक्झॉलिन कॉम्बी 2 हा ग्रेड आहे, बऱ्याच कंपन्यांकडे प्रोडक्ट आहे. तर ह्याचा वापर तुम्ही प्रत्येकाने केला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या पिकाचा सीएन रेशो म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो. तर हे 5 गोष्टी आज आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. मी फक्त 2 ते 3 मिनिटात आमच्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो टोमॅटोच्या. उन्हाळी आमचं टोमॅटो आहे अंचल आणि अथर्व. अथर्व आम्ही गेले 2 वर्षापासून, आणि मला प्रत्येकाला धन्यवाद बोलावंसं वाटतंय की पश्चिम महाराष्ट्राने अथर्ववरती भरपूर आम्हाला प्रेम दिलं मागच्या वर्षी, आणि ह्या वर्षीही देत आहे. ज्या प्रमाणात मी पाहत आहे त्याचं तुमचं खूप मोठ्या प्रमाणात प्रेम देत आहे. त्याच्या मागे आम्ही 2018 पासून जे परिश्रम किंवा जे ट्रायल घेतात त्याचे आम्हाला जे रिझल्ट आले त्याच्यावरून आम्हाला ते दिसत आहे. आणि इथे एक मुद्दा थोडासा घ्यावा लागेल की डिस्कलरेशन, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची कंप्लेंट आहे की सर आम्हाला गुलाबी फळं खूप येतात. तर याच्या मागे महत्वाचं कारण एक आहे, थोडंसं मी त्याच्यावरती बोलेल आता, की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही अथर्व लावलं पण मागच्या वर्षी आम्हाला गुलाबी फळं जास्त आली. तर हे जे आहे ना, ह्याला आपण एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणतो. की काय ते पहिल्यांदा समजून घ्यायचंय आपल्याला, कारण की मला मुळाशी बोलायला फार आवडतं एखाद्या गोष्टी का होतात. तर जो हा लाल रंग आहे ना, हा लायकोपिन नावाच्या पिगमेंटमुळे येतो. जसं की आपल्याला काळा रंग जो येतो हा आपल्याला मेलानिन नावाच्या पिगमेंट मध्ये, म्हणजे जेव्हा तर उन्हात तुम्ही जास्त काम केला तर आपल्या आतल्या बॉडीचं संरक्षण होण्यासाठी मेलानिन पिगमेंट तयार होतं. तसंच टोमॅटोला लायकोपिन नावाचं पिगमेंट असतं, जे की त्याचं सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे. सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे काय माहितीये का, जेव्हा
आपलं उत्पन्न वाढतं आणि आपल्या बेसिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा ह्या कम्प्लीट होतात. तेव्हा आपण काय विचार करतो, माझ्या घरापुढे गाडी असते. सर आवाज बंद झाला सर, प्लीज. हॅलो गणेश सर. झाडांची पोकळ निघतात. का होतात? कारण की तुम्ही त्या झाडाची गणेश सर तुमचा आवाज हा बंद झाला होता, परत सांगा. कुठून कुठून सर बरं झालं सांगितल्याने, तुम्ही बोलत राहिलो. हा एक कुठून बंद झालेला होता? मागचे एक अर्धा मिनिट तुमचं बंद झालं होतं. आपण डिस्कलरेशन वरती बोलत होतो, कलर वरती बोलत होतो त्यावेळी. हो हो. एक मिनिट माझा वायफाय बंद झाला. एक मिनिट माझं वायफाय चुकून बंद झाला. एक मिनिट, एकच मिनिट. सॉरी बरं का, एक 10 मिनिटं एक्स्ट्रा घेतो, मी संपवण्याचा प्रयत्न करतो. नाही नाही साहेब, सावकाश होऊ द्या. खूप चांगली माहिती आहे, लोकांना पूर्ण समजलं पाहिजे म्हणून सांगितलं तुम्हाला. एक मिनिट, माझा वायफाय थोडासा चुकून बंद झालेला. एकच मिनिट, होतं चालेल. आता येतोय व्यवस्थित आवाज? येतोय बोला सर. हो हो साहेब येतोय. हा हा, झालं. सॉरी बरं का, थोडस मध्ये हे झालं. हा, तर जो कलर आपण डिस्कलरेशन बोलत होतो, की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मागच्या वर्षी कंप्लेंट आल्या की साहेब अथर्व लावला पण गुलाबी फळ जास्त येते. तर याच्या मागची कारण समजून घ्या, की जर तुम्ही दाट लागवड केला आणि जर तिथं ऊन व्यवस्थित मिळाला नाही किंवा सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचला नाही, त्या दाटीमुळे काय होतं माहितीये का, की तो लाल कलर डेव्हलप होत नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, तुम्ही शेतकऱ्यांनी प्रयोग करू नका. जे काय प्रयोग आम्हाला करायचे सोईंग विंडोच्या बाबतीत असेल, डिस्टन्सच्या बाबतीत, आम्ही केलेले. तुम्ही जर डोळ्या पुढे आर्यमान आणि अथर्वाना, आर्यमानला पानं खूप कमी दिलेले आहेत, कारण की त्यावेळी ढगाळ वातावरण असतं, सूर्यप्रकाश कमी असतो, त्याच्यामध्येही व्यवस्थित कलर डेव्हलप होण्यासाठी आम्ही ती पानं किंवा व्हरायटी तयार करताना बारकाईने विचार केला जातो. पण तुम्ही जर आणखी दाट लागवड केला तर काय होतं, व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळत नाही, त्याच्यामुळे कलर डेव्हलप होत नाही. इव्हन तुम्ही बघा की खालची एक साइड पिवळी राहतात, एक साइड पूर्ण पिकलेले असतात, आणि मग आपण त्याला तिरंगा म्हणतो. बरेचसे चॅलेंजेस येतात. तर कृपा करून मी पुन्हा सांगेल की आजच्या मीटिंग मधनं 5 गोष्टी, ती एक खूप महत्वाची गोष्ट आहे. अथर्व 2 सरीतलं अंतर 5 फूट, 2 रोपातलं अंतर 1.5 ते 2 फूट असावं. हा पहिला. दुसरी गोष्ट, आपलं जे म्हणतो ना, मी मगाशी म्हटलं की आपल्या प्रायमरी गरजा पूर्ण होतात तेव्हा आपण सेकंडरी गरजांचा विचार करतो. तर इथे झाडाच्या बाबतीत असं आहे, जर तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट जर व्यवस्थित दिला, त्यातल्या स्पेशली मॅंगनीज, मॅग्नेशियम नाही दादा, शेतकरी बांधवांनी समजून घ्या, मॅंगनीजचा कलर साठी खूप मोठा रोल आहे. त्याचं एक जिवंत उदाहरण, कोकणातला आंबा आणि आपल्या शेतातला पिकणारा आंबा. तिथला आंबा हा खूप चांगला कलर डेव्हलपमेंट होता आणि त्याचा एक वेगळा स्मेल येतो. का? कारण की त्यांच्या जमिनी ह्या ऍसिडिक आहेत, त्यांच्या जमिनीमध्ये निसर्गता लोह आहे, त्यांच्या जमिनीत निसर्गता मॅंगनीज आहे, त्यांच्या जमिनीत काय नाही तर त्यांच्याकडे कॅल्शियम नाही. त्यामुळे ती लोक कॅल्शियमचा त्यांना जास्त द्यावं लागतं. आपल्या जमिनीमध्ये चॅलेंजेस काय, की आपल्या जमिनीचा पीएच 7.5-8 आहे. आपण निम दुष्काळीमध्ये मोडतो. कारण की आपल्या इथे पावसा मध्यम प्रतीचा असतो. आपल्या जमिनीमध्ये मॅंगनीज, फेरसचं प्रमाण फार कमी आहे. तर त्याच्यामुळे सल्फर खालून देणं फार गरजेचं आहे. जो काही तुमच्या शेतात मॅंगनीज आहे तो अवेलेबल फॉर्म मध्ये जातो. आणि सुरुवातीपासून प्रत्येक आठवड्याला जर तुम्ही रेक्झोलिन कॉम्बी 2 कुठल्याही कंपनीचा ग्रेड वापरा, प्रोडक्ट वापरा. रेक्झोलिन कॉम्बी 2 नावाचा ग्रेड आहे, त्याच्यामध्ये ह्याचं खूप चांगल्या पद्धतीने कॉम्बो करून दिलेला आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी. तर त्याचा स्प्रे होणं फार गरजेचं आहे. आणि कृपा करून जे ईडीटीए नावाचे न्यूट्रिशन आहेत, मायक्रोन्युट्रिएंट आहेत, खालून देऊ नका. कारण की आपल्या सगळ्या जमिनींचा पीएच हा 7.5 पेक्षा जास्त आहे. आणि जर तुम्ही खालून दिलात, मला काही प्रॉब्लेम नाही, जे काय 600-700 रुपयात ना, निव्वळ त्यातलं 5% झाडाला लागत नाही. कारण की 7.5 पीएचच्या वरती ईडीटीए नावाचा घटक हा ऍक्टिव्ह राहत नाही, तिथं एकदा फॉर्म मधला घटक अवेलेबल राहतो. तर मला असं वाटेल की मायक्रोन्युट्रिएंट तहान लागल्यानंतर विहीर खाण्यापेक्षा
पहिल्या दिवशीपासून जर तुम्ही रेक्झोलिन कॉम्बिट्यूचा जर स्प्रे दिला तर मी विश्वासाने सांगू शकतो तुम्ही रोग आणि कीड तर कमी करतालच, पण तुमच्या झाडाचं जे दुय्यम गरजा आहेत ना त्या लवकर फुलफिल करताल. म्हणजे ज्या फ्रुटिंग स्टेज मध्ये जो ताण येतो तो कमी करण्याचा मदत करेल. त्याचं दुसरं उदाहरण, जेव्हा ऑक्टोबर महिन्यातली हीट असते किंवा ढगाळ वातावरणाची जी हीट असते ना, तर तुमची फळं पोकळ राहतात. याच्या मागचं कारण बोरॉनची डिफिशियन्सी. बऱ्याच वेळा आपण म्हणजे मी आता 13 वर्ष झालं सीड इंडस्ट्रीत आहे. आपण कंप्लेंट करतो की फळं पोकळ निघतात. ठीक आहे, व्हरायटी हा आम्ही प्रत्येक गोष्टीचा हा विचार केल्याशिवाय तुम्हाला देत नाही. पण जर बोरॉनची कमतरता असेल तर तुमचं फळ पोकळ पडणार आणि त्याचे सीड फिलिंग जी असते ती व्यवस्थित राहत नाही. त्याच्यामुळे जी लोक सीड इंडस्ट्रीत काम करतात म्हणजे सीड प्रोडक्शन मध्ये काम करतात त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष बोरॉनकडे असतं. बोरॉनचा रोल फार तिथे महत्वाचा आहे. तर हे मी शेड्यूल तुम्हाला मराठीतून द्यायचा प्रयत्न करेलच, पण मला तुम्हाला तेच रिक्वेस्ट करतात की ज्यावेळी तुम्ही कॅल्शियम देता त्यावेळी तुम्ही अॅमिनो ऍसिड वापरलं पाहिजे आणि वरती बोरॉन आणि सिलिकॉनचा स्प्रे दिला पाहिजे. तर तुम्ही तुमचा कॅल्शियमचा खर्च 30% कमी करू शकता. कारण की बोरॉन हा एकमेव घटक आहे जो झाडाला कॅल्शियम ऍब्सॉर्ब करायला मदत करतो. काय करतो? कॅल्शियम खालून अपटेक करायला मदत करतो. तर लक्षात घ्या. त्यामुळे आपण थंडीच्या दिवसात तीळ जास्त घालतो. सिसॅमम आपण तीळ जे म्हणतो ना, का खातो? कारण की त्याच्यामध्ये बोरॉन आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं. आणि गुळ आणि शेंगदाणे आपण का खातो? कारण की गुळामध्ये कॅल्शियम जास्त असतं. लक्षात घ्या ही गोष्ट. साखरेमध्ये सल्फर जास्त असतं. त्यामुळे डॉक्टर सांगतात साखर डायरेक्टली खाऊ नका. जाऊ द्या, वेळ खूप होतोय, पण हे समजून घ्या थोडस प्लीज. हे फिजिओलॉजी झाडाची आणि माणसाची, की गुळ आपण खातो का? कारण की त्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतं आणि ते पचवण्याचं काम आपल्याला बोरॉन करत असतं. त्याच्यामुळे बोरॉनचा स्प्रे देणं गरजेचं आहे. बोरॉन आणि सिलिकॉन हे एकमेव दोन घटक आहेत जे की कॅल्शियम अपटेक करायला मदत करतात. दुसरी गोष्ट, मॅंगनीज. ज्यावेळी आपल्याला जाणवते की मला गेले 3-4 वर्षापासून कलरचा इश्यू येतोय, याचा अर्थ तुमच्या जमिनीचा पीएच 7.8 पेक्षा जास्त आहे. ह्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून प्लेन मॅंगनीज चे स्प्रे घ्यायचे. प्लेन मॅंगनीज काय करतं? पोटॅश अपटेक करायला मदत करतं. हे एकमेकांचे संबंध आहेत. हे चांगले पण आहेत, वाईट पण आहेत. वाईट म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे कधी एकत्र देऊ नये. झिंक आणि फॉस्फरस एकत्र कधी देऊ नये. हे दुश्मन आहेत एकमेकांचे. तर त्याच्यामुळे हे देताना पण आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी बऱ्याचशा आहेत न्यूट्रिशनल मॅनेजमेंटच्या, आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. तर आमचं अथर्व जी व्हरायटी आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये लावा. खूप चांगलं उत्पन्न, कडक फळ, लांबच्या ट्रान्सपोर्टेशन साठी खूप चांगली आहे. साधारण 90 ते 110 ग्रॅमचं त्याचं फळ आहे. एकरी उत्पन्नाच्या जर बाबतीत म्हणाल तर कमीत कमी आम्ही 1200 ते 1500, म्हणजे एकदम वर्स्ट कंडिशन मध्ये 1200-1500 तेच ह्या व्हरायटीचे. मागच्या वर्षी कळवण मध्ये आम्ही 3500 क्रेट, म्हणजे 20 किलोचा जो बॉक्स असतो तो 3500 क्रॉस केलेले आमच्याकडे उदाहरण आहेत आपल्या भागातले. त्याच्यानंतर आमच्याकडे एक वॉटरमेलॉन आहे तिलकश नावाचं, जे की आम्ही 2024 मध्ये लॉन्च केलेलं आहे. ह्या व्हरायटीची खासियत अशी आहे की वजन तर त्याचं साधारण 4.5 ते 5 किलो आहेच आहे. पण जो सुरुवातीला शेतकऱ्याला मर ह्याचा जो प्रादुर्भाव होतो, जी लागवड केल्यानंतर मर येते, त्याला ही खूप चांगल्या पद्धतीने सहनशील आहे. बाकी याच्यामध्ये टिकाऊपणा, टीएसएस म्हणजे साखरेचं प्रमाण 11 ते 12 हे खूप चांगलं आहे. टिकाऊ बाबतीतही खूप चांगलं आहे. सगळ्या गोष्टीत पण ह्याच्यात प्लस पॉईंट आहे की याच्यामध्ये मर हा जो आहे त्याच्या बाबतीत ते फार स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे 786 मध्यम तिखट आणि खूप चांगलं उत्पन्न आणि तुमच्या शेतातला व्हायरस घालवणारी, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्याला सहनशील असणारी 786 मिरची आहे. त्याचे फोटो मी कदाचित तुम्हाला शेअर करेल जर कोण इच्छुक असेल लावायला. तर ती आमची खूप चांगली 12 महिने तुम्ही हिचा लागवड करू शकता. हिला थोडस झिगझॅग पद्धतीने लागवड करावी लागते आणि हिला खूप मोठ्या प्रमाणात फॉस्फरस लागतो. त्याच्यानंतर आमच्याकडे मोरालिडा आहे. मला सांगायला अभिमान वाटेल की मी मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की बेवड म्हणजे आपलं मेन पीक झाल्यानंतर दुसऱ्या जातीचं पीक आपण आपल्या शेतामध्ये घेतलं पाहिजे. तर जे जागतिक लेवलला ह्या ज्या कंपन्या काम करतात सेमिनिस, ते काय वेगळं करतात? हे मोरालिडा नावाचं एक पीक आहे. ते जे पीक आहे आपलं, ज्यावेळी टोमॅटो निघून जातं किंवा संपायला येतं त्यावेळी ह्याचं बी साधारण 3.5 ते 4 किलो तुमच्या पीक रानामध्ये टोकायचं आहे. हे साधारण 40-45 दिवसानंतर ह्याचं उत्पन्न चालू होतं आणि ह्याची जी शेंग आहे मार्केटमध्ये साधारण 20 रुपये कमीत कमी ते 150 रुपये किलोने मार्केटमध्ये विकले जाते मोरालिडा. ह्याची सगळ्यात चांगली खासियत, ह्याची मुळं नायट्रोजन फिक्सेशन करतात, तुम्हाला पैसेही देतात
तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बनही मेंटेन ठेवतात. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की याला एप्रिल मे मध्ये कृपा करून लावू नका. जर कोण लावत असाल तर बाजूने मका लागवड करणे फार गरजेचं आहे त्या पिकासाठी. बाकी 12 महिने तुम्ही कधी लावू शकता. हिची शेंग बाकीच्यांपेक्षा वेगळं काय म्हणजे सेमनीस वेगळं काय करते, तर जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये पुलाव खाता किंवा लग्नात आपण जातो आणि पुलाव खाता, तर तुम्हाला लक्षात येत असेल जर जुनाट बियाणा जुनाट जर शेंग असेल तर ते धागा किंवा चोथा तोंडात राहतो, मग थुकायला जागा बघायला लागते. त्यामुळे बरेचसे लोक काय करतात, मिरची सारखं बीन्स पण बाजूला सारतात. पण आमची मोरालिडा एक अशी आहे की ह्याला धागाच येत नाही. त्याच्यामुळे चुकून जरी 2 दिवस शेतकऱ्याकडून तोडा लेट झाला तरी त्याला धागा येत नाही. त्याच्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून लांबचं मार्केट आणि धागा न तयार झाल्यामुळे ग्राहकाचंही आकर्षणाचं हे पॉइंट आहे. तर अशी एक मोरालिडा सर्व गुण संपन्न आम्ही शेतकऱ्यांसाठी 2021 पासून देत आहोत. आणि त्याच्यानंतर आमचं गावरान टोमॅटो ही मार्केटमध्ये आम्ही 2024 मध्ये लॉन्च केलंय. त्याचं नाव आहे 8323. ह्याची खासियत अशी आहे, शेवटच्या तोड्यापर्यंत फळाची साईज मेंटेन राहते आणि हे थोडस इनडिटर्मिनेट असल्यामुळे एक 5 ते 7 दिवस लेट चालू होतं, पण ह्याचे तोडे खूप चांगले आहेत, फळ कडक आहे आणि हे हायब्रिड उन्हाळी आहे. ह्याची लागवड तुम्ही ऑगस्ट पासून मार्च एंडिंग पर्यंत करू शकता. ह्याला पावसाळ्यात कृपा करून कोणी लावू नये. त्याच्यानंतर आम्ही यावर्षी कॉलीफ्लॉवर लॉन्च केलेला आहे 7209, जे की थंडीतला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाहिलेलं आहे. याची लागवड तुम्ही सप्टेंबर महिन्यापासून डिसेंबर एंडिंग पर्यंत करू शकता. तर असे बरेचसे व्हेजिटेबलच्या गोष्टी आहेत. मी सगळं काही सांगत बसत नाही, पण सांगावंसं एवढंच वाटेल शेवटी मला की माझं जे काही 1.5 तास तुम्ही ऐकून घेतलं मनापासून धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट की हा जो आपला उन्हाळी सीझन आहे, हा देवाच्या ईश्वरी कृपेने सगळ्यांचे भरभरून पैसे व्हावेत. आणि हा जो सीएमबी व्हायरस आहे, याच्याला आपल्याला लढण्यासाठी जो अमोनिया आम्ही जे खूप वेळ त्याच्यावरती वेळ दिला, तो कृपा करून तुमच्या पिकावरती जास्त तयार करू नका. कारण की मी सांगेल, निसर्ग कमी, माणूस जास्त त्या पिकावरती रोग आणि किडे आणतोय. तर हे थोडंसं विज्ञान समजून घेऊन आपण शेती जर केली तर नक्कीच तुमच्या शेताच्या खर्चामध्ये 30 ते 40% तुम्ही खर्च कमी करू शकता आणि जास्त नाही पण 10 ते 15% तुम्ही उत्पन्नही वाढवू शकता. धन्यवाद. चाट बॉक्स मध्ये मला प्रश्न मी धन्यवाद सर. पाहतो. हा सर, गणेश बोला सर, सर. धन्यवाद. तुम्ही आज जी माहिती दिली अत्यंत उपयोगी होती. आज आता आपण चॅट बॉक्स मध्ये प्रश्न घेऊ, एक एक करून मी विचारतो तुम्हाला. हा, बोला सर. सुरुवातीला आमचे ऍडमिन सुदाम गुंड पंडित बापू यांनी आपले धन्यवाद मानले आहेत. आपण जी माहिती दिली टोमॅटोची ती फार उपयुक्त वाटली. आणि आता पहिला प्रश्न घेतो मी. सौरभ जाधव यांचा प्रश्न आहे, सर आर्यमान व्हरायटी मे महिन्यात लागवड केली तर चालेल का? आणि आर्यमान व्हरायटी फुटवा कमी प्रमाणात करते, त्याला पर्याय म्हणून सेमिनीची दुसरी कोणती व्हरायटी आहे का? धन्यवाद सर, खूप चांगला प्रश्न विचारलात. आर्यमान सर आम्ही नर्सरी बांधव देतो आणि ऍज अ शेतकरी जर आपण प्रश्न असाल तर 1 मे पासून तुम्ही त्याची लागवड करू शकता. आता याची वाढ कमी का होते, खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण की मी पहिल्यांदा सांगितलं की थोडीशी ओपन टाईपची व्हरायटी, म्हणजे हिला थोडा पाला कमी येतो आणि ही पावसाळ्यात, म्हणजे ह्या व्हरायटीची खासियत काय आणि आपल्याला थोडस हिला कशी डेव्हलप. हिची खासियत अशी आहे ही बोकड्या, आक्सा आणि ब्लाइट ह्या दोघांनाही खूप चांगल्या प्रमाणे सहनशील आहे. त्याच्यामुळे आम्ही 1 मे हा शब्द वापरण्याचा आम्ही डेअरिंग केली त्यावेळी. उन्हाळ्यातही थोडस तुम्ही अगोदर लावू शकता. आता काय होतं, उन्हाळा जर जास्त असेल तर काय होतं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्यवस्थित होत नाही. तर अशा वेळी जर तुम्ही थोडस ऊन आणि रान जर आपलं हलका असेल ना, मी रिक्वेस्ट करेल प्रत्येक 10 ओळीनंतर तुम्ही जर मका लावली तर हा प्रॉब्लेम तिथेच दूर कराल. आणि दुसरी व्हरायटी जर तुम्ही शब्द विचारत असाल तर आम्ही ऑलरेडी कीर्तिमान 2019 पासून आपल्या इथे प्रयोग करत आहात आणि 2024 मध्ये आम्ही लॉन्च करणार आहोत. पण हिचा लागवडीचा कालावधी आहे नर्सरी बांधवांसाठी 1 मे, म्हणजे आज शेतकरी म्हणून आम्ही तिला 15 जून नंतर लागवड, म्हणजे आपला नागपंचमी जो विंडो म्हटला जातो ना लागवडीचा कालावधी, तर त्यावेळी देतोय. तिला मे मध्ये नाही. तर आमची दुसरी व्हरायटी ऑलरेडी आम्ही लॉन्च करतोय 2024 मध्ये, तिचं नाव आहे कीर्तिमान, जे की तुम्ही 15 जून नंतर लावू शकता. आणि जर तुम्हाला आर्यमान लावायचं असेल तर मी थोडीशी तुम्हाला रिक्वेस्ट ही करेल
की मक्याच्या प्रत्येक 10 ओळी नंतर एक मक्याची ओळ लावा. दुसरं महत्वाचं की तुम्हाला मी मगाशी जसं बायोस्टिम्युलंट त्यातला एक ब्रासिकॉनॉइड नावाचं एक आहे, त्याचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर हीट सहन करायची त्या पिकाची हे वाढते प्रतिकारशक्ती. बाकी ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी ते नॉर्मल होतात आणि आर्यमनला खूप मोठ्या प्रमाणात फळ येतात, त्याच्यामुळे काय होतं तिसऱ्या चौथ्या तोड्यानंतर साईज खूप कमी होते. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर ह्याच्यासाठी आपल्याला 2 सरीतलं आणि रोपातलं अंतर ते मेंटेन ठेवायचंय. पण कॅल्शियम 22 दिवसाला मी 22 ते 23 दिवसाला तुम्हाला आमची पहिली कळी आर्यमानची असो दिसणार. 22 ते 23 दिवसानंतर ते साधारण 40 दिवसापर्यंत आपल्याला कॅल्शियम थोडस मोठ्या प्रमाणात द्यायचंय. कॅल्शियम जर तुम्ही तिथे व्यवस्थित दिलं तर मी सांगू शकतो की तुम्ही तो त्रासही पूर्णपणे घालवू शकता. इथे थोडं आपल्याला न्यूट्रिशनल मॅनेजमेंट वरती सर काम करावं लागेल. तर मी रिक्वेस्ट करेल तुम्ही त्यावेळी जर मे मध्ये कोणी लागवड करत असेल तर फक्त आपण आर्यमान न्यूट्रिशनल वरती आपण पुन्हा एकदा बोललं तर आणखी थोडस समजण्याला मदत होईल. नक्की सर. धन्यवाद सर. पुढील प्रश्न आहे मामसिक यांचा की लीफ कर्लचे नियोजन कसे करावे, 40 डिग्री मध्ये तसेच 40 डिग्री मध्ये 83-23 व्हरायटीचे नियोजन कसे करावे? चांगला प्रश्न आहे साहेब. लीफ कर्ल आणि लीफ रोलिंग म्हणजे काय, ह्याच्यात थोडं शेतकरी बांधवांचं कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन म्हणजे काय माहितीये का, लीफ रोलिंग म्हणजे काय माहितीये का, दिवसा ती पानं अशी आपल्या बिडी सारखी गोल गोल होतात, सकाळ संध्याकाळी ओपन होतात, त्याला आपण लीफ रोलिंग म्हणतो. हा कुठलाही व्हायरस नाहीये, कुठलंही काय नाही, हा एक प्रकारचा स्ट्रेस. म्हणजे तुम्हाला तव्यावर हात लागला तर तुम्ही झट्ट दिशेने कसा बाजूला ढकलता किंवा तिथे फोड येतो आपल्याला. तर ते एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे की वातावरणाचं टेम्परेचर वाढलं की स्वतःचं झाड स्वतः हे करण्यासाठी करतात. बऱ्याचशा व्हरायट्या तुम्हाला जाणवत असतील की त्यांना काही करा न करा पानं गुंडाळली जातात, तर ते लीफ रोलिंग आहे. तर ह्याचा बचाव करायचा असेल तर पाणी जे ऑप्टिमम लेवल जे म्हणतो, जे वापसा कंडिशन ते ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट मी सांगेन, ऑर्थो सॅलिसिलिक ऍसिडचा वापर करणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही लीफ कर्लिंग म्हणत असाल सर, तर लीफ कर्लिंग हा एक प्रकारचा व्हायरस आहे. तो आपण त्याला व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी त्याच्या मार्फत पसरतो. तर त्याच्यासाठी व्हरायटी जर तुम्ही अथर्वच्या बाबतीत जर म्हणत असाल तर आपली अथर्व लीफ कर्लिंगला खूप चांगल्या पद्धतीने सहनशील आहे. आणि सुरुवातीपासून जर तुम्ही ऑर्थोसॅलिसिलिकचा वापर केला तर ह्या दोन्ही गोष्टीपासून तुम्ही दूर राहता. त्याच्यामुळे सिलिकॉनचा वापर केला तर तुम्ही ह्या गोष्टीपासून लाभ राहता. लीफ रोलिंग आणि लीफ कर्लिंग हे दोन्ही वेगवेगळे गोष्टी आहेत सर. सर त्यांचाच प्रश्न आहे की 83-23 व्हरायटीचे नियोजन कसे करावे, जसे फेब्रुवारी लागवडी किंवा 40 डिग्री टेम्परेचर मध्ये? सर ही मी पहिल्यांदाच मगाशी म्हटलं की कृपा करून पावसाळ्यात ती लावू नका, उन्हाळ्याच्या दृष्टीनेच ही व्हरायटी आम्ही बनवलेली आहे. 83-23 ची जर तुम्ही लागवड करायला असाल तर साधारण 2 सरीतलं अंतर मी पुन्हा 5 फूट सांगेल, 2 रोपातलं अंतर 1.5 फूट ठेवा. आणि हिला थोडस नायट्रोजन कमी द्या, कारण की हिचं विगर जास्त, ही इनडिटर्मिनेट टाईप मध्ये थोडीशी जाते. म्हणजे ऍक्च्युअली आम्ही तिला सेमी डिटर्मिनेट व्हरायटी म्हणतो. तर तिला नायट्रोजन फार कमी प्रमाणात दिलं तर तुम्हाला पुढचे बरेचसे त्रासापासून तुम्ही दूर राहताल. आणि ह्या व्हरायटीला साधारण 25 दिवसापासून 40 दिवसापर्यंत जर कॅल्शियम दिलात कुठलाही तुम्हाला अडचण येणार नाही. हिचं फळ खूप कडक आहे आणि साधारण 65 ते 70 दिवसामध्ये, ह्या दिवसात जर लागवड केली तर 65 ते 70 दिवसात हिचा पहिला तोडा चालू होतो. आणि कलर खूप चांगला आहे. आणि याची साईज सगळ्यात महत्वाचं मला हे मुद्दामून सांगावंसं वाटेल की 83-23 मी म्हणजे ह्याच्या जेव्हा मी ट्रायल घेतला किंवा डेव्हलप केला त्याची सगळ्यात चांगली खासियत आहे की ही रोग प्रतिकारशक्ती म्हणजे कर्लिंग व्हायरसला खूप चांगली सहनशील तर आहे. दुसरी गोष्ट, शेवटच्या तोड्यापर्यंत तिची साईज एकदम रिड्यूस होत नाही. म्हणजे 100 ग्रॅमचं फळ डायरेक्ट 30 आणि 40 ग्रॅमवर येत नाही. तर तुम्ही लावू शकता, फक्त रिक्वेस्ट आहे मार्चात लागवड करा. सर गोपीनाथ दिवेकर सरांचा प्रश्न आहे, मागे तुमचा माईक म्यूट झाला होता तेव्हा सीएमव्ही ट्रायल बद्दल तुम्ही थोडक्यात परत एकदा सांगाल का? तुम्ही शेडनेटच्या ट्रायल पर्यंत सांगितलं होतं. जानेवारी नंतर करा. ओके ओके. जर तुम्ही आम्ही ट्रायल अशा 2021 मध्ये घेतलेल्या, जसं तुमच्या मनात क्वेश्चन येतो तसं आमच्या मनात क्वेश्चन येतो की हा सीड बॉर्न आहे का. तर आम्ही शेडनेट मध्ये आणि ओपन मध्ये एकाच नर्सरीचे एकाच ट्रे मध्ये रोपं आत आणि बाहेर लावलेली होती अकोल्यामध्ये.
तर मला त्या गावाचं नाव आठवेना, धारवाड टोमॅटो पिकात वाढीच्या काळात ईसी वाढत असेल तर वॉटर सोल्युबलचे नियोजन तर कसे आम्हाला करता हे येईल पिकात? सिद्ध बघायचं होतं की आज शेडनेट मध्ये ह्याचा रोग येतोय का. तर आम्ही ना संजय कोराडे घरधनी अकोले या गावात ट्रायल लावलेली होती. तर आम्हाला हे पाहायचं होतं की शेडनेट मध्ये आणि ओपन मध्ये आम्हाला सीएमव्ही दिसलेला होता, शेडनेट मध्ये दिसला नव्हता, कारण की तिथे वेक्टर आत गेला नव्हता, म्हणजे जो की ऍफिड्स आपण म्हणतो ना, तो आता आम्हाला दिसला होता. हे आम्हाला एक साध्य करायचं होतं. दुसरं आम्ही वेदरचे स्टेशन बसवलेले होते. वेदरचे स्टेशन ह्याच्यासाठी बसवलेले होते की आम्हाला हे कळालं की हा रोग ऍफिड्स मुळे पसरतो, म्हणजे माव्यामुळे पसरतो. पण हा मावा कुठल्या सर्टन कंडिशनला आउटब्रेक होतो, म्हणजे त्याचं पॉप्युलेशन कधी एकदम वाढतं. तर असं लक्षात आलं, ढगाळ वातावरणामध्ये हा खूप वाढतो. आणि दुसरं एक थोडस इथे सांगावं वाटेल सर, तुम्ही प्रश्न खूप चांगला विचारला की ज्या शेतकऱ्याच्या लागवडी जानेवारी फेब्रुवारी मध्ये आहे, त्या शेतकऱ्याला म्हणजे जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये जास्त ज्याच्या लागवड आहेत तिथे थोडासा सीएमबी तुम्हाला जास्त दिसेल, आणि मार्चच्या ह्याच्यामध्ये थोडंसं कमी दिसेल. याच्या मागचं कारण असं आहे की जो ऍफिड्स आहे ना, हा त्याची जी मुवमेंट आहे ही त्यानंतर कमी होते, त्याच्यामुळे इन्फेक्शन थोडस तुम्हाला कमी दिसेल. त्याच्यामुळे मी संगमनेरच्या शेतकऱ्यांना धन्यवाद बोलेल की जी लोक डिसेंबर जानेवारी मध्ये लागवड करत होती ती आज सगळे फेब्रुवारी मार्चला गेली. त्याच्यामुळे कळत तुमचा 2022 मध्ये खूप कमी प्रमाणात सीएमव्हीचं इन्फेक्शन दिसलेलं होतं. तर सर ज्या त्या ट्रायल होत्या ना, आम्हाला साध्य करायचं होतं किंवा पाहायचं होतं की त्या रोगाचा प्रसार आउटब्रेक कधी प्रयोग करतात, आणि हा रोग खरंच सीड बॉर्न आहे का एअर बॉर्न आहे किंवा वेक्टर बॉर्न आहे, ते आम्हाला थोडंसं समजून घ्यायचं होतं. 1 मे म्हणजे आज शेतकरी म्हणून आम्ही तिला 15 जून नंतर लागवड, म्हणजे आपला देवकर सरांचंच म्हणणं आहे, तुम्ही निकष काय काढला म्हणजे ह्या ट्रायल तर वरून? त्यावेळी देतोय. त्या ट्रायल मधून सर आम्ही असा निकष काढला की ढगाळ वातावरण जेव्हा होतं ना, जे की तुम्ही 15 जून त्यावेळी साधारण 48 ते 72 तासाच्या आतमध्ये 48 तासानंतर सडनली ऍफिड्स मावा आउटब्रेक होतो, म्हणजे त्याचं पॉप्युलेशन खूप वाढतं. आणि त्या दिवसापासून 12 ते 14 दिवसामध्ये जो जर तुमचा तोडा चालू असेल, जिथे 2-4 पिवळी फळं म्हणजे प्लास्टिक फळं निघत असेल ना, त्याचं प्रमाण सरळ 30 ते 50% पर्यंत जातं. म्हणजे त्याचं इन्फेक्शन आहे ना खूप मोठ्या प्रमाणात हा त्यातून आमचा निकष निघाला की ऍफिड्स वाढला, की रोग म्हणजे जे तुमचं प्लास्टिक व्हायरस हा खूप मोठ्या प्रमाणात पसरतो. हा पहिला निकष. आणि दुसरा निकष जो आम्ही शेडनेट मध्ये ओपन मध्ये घेतलेला, आम्हाला एवढंच समजून घ्यायचं होतं की शेडनेट मध्ये जर टोमॅटो केला, म्हणजे करू नका, मी पहिल्यांदा सांगतो की आम्हाला फक्त आयडेंटिफाय करायचं होतं की हा रोग वेक्टर बॉर्न आहे का सीड बॉर्न आहे, एवढंच आम्हाला समजायचं होतं. तर हा वेक्टर बॉर्न, म्हणजे ह्याला एक माध्यम लागतं, जसं की मावा हे त्याला माध्यम लागतं, हे आम्हाला आयडेंटिफाय करायचं. जर मे मध्ये कोणी लागवड करत असेल तर फक्त आपण आर्यमान न्यूट्रिशनल वरती आपण पुन्हा एकदा धन्यवाद सर. पुढील प्रश्न आहे राजेश भाऊ वागचौरे यांचा. सर, आमच्या अकोले संगमनेर भाग व्हायरसमुळे टोमॅटो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता टोमॅटो करायचा असल्यास काय खबरदारी घ्यावी? 40 डिग्री तसेच 40 डिग्री 83-23 व्हरायटीचे नियोजन कसे की करावे? तुमचा त्या पिकाचा ताण कमी करा. ताण कमी करायचा असेल तर आपल्याला जमिनीचं आरोग्य मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे सर. तर प्रत्येकाने खताचा वापर जपून करावा, आणि जे झाडाची प्रतिकार शक्ती वाढवण्याचे जे बायोस्टिम्युलंट आहेत किंवा जे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत ते योग्य प्रमाणात वापर करावा. याच्या पलीकडे आज बरं का की आज ठीक आहे की आज आमच्या ट्रायल चालल्या की लवकरच आम्ही सीएमव्ही जो कुकुंबर मोझॅक व्हायरस, म्हणजे मला ते पण सांगावंसं वाटेल, म्हणजे काही गोष्टी लपवण्यासारखे नाही त्यातलं की 1-2-3 वर्षानंतर 2 ते 3 वर्षातच आम्ही त्याच्यावरती व्हरायटी आणू. सर 2026 नंतर जर एखादा नवीन व्हायरस आला ना तर 2030 ची वाट बघायला लागेल. त्यामुळे आज आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य मेंटेन ठेवणं, कारण की कुठलाही रोग आणि कीड काय येतो ह्याचं त्यांनी तुम्हाला खूप सांगितलं की जर तुम्ही तुमच्या झाडाची अमोनियाची लेवल जर मेंटेन ठेवलात तर ना तुमच्या पिकावरती कीड येईल ना रोग येईल. ते थोडंसं गरजेचं आहे. आणि सोईंग विंडो शक्यतो 15 फेब्रुवारी नंतर जर झाला तर तो थोडासा कळत नकळत निसर्गात आपण त्याची मदत होते व्हायरस कमी येण्याची. बाबतीत जर म्हणत असाल तर आपले अथर्व
लीफ कर्लिंगला धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने पुढील प्रश्न आहे सहनशील सुनील आहे. गागरे यांचा. आणि ह्युमिक ऍसिड फर्टिलायझर बरोबर सुरुवातीपासून जर तुम्ही दिलं तर चालेल का? ऑर्थोसॅलिसिलिकचा वापर केला सर काय माहितीये का, ह्युमिक ऍसिड खताबरोबर दिलं तर काय माहितीये का, बरेचशी खतं ह्युमिक कोटेड पण मिळतात, पण काही काही खतांबरोबर ते देऊ नये. म्हणजे काय माहितीये का, ह्युमिक ऍसिडचा जर तुम्ही पीएच बघितलात ना तर 9-9.5 असतो. आणि पण त्यात सर तुम्ही त्यांचाच आणखी प्रश्न एखादं आहे जर की अल्कलाईन खत दिलं, काय होतं 83-23 बऱ्याचशा व्हरायटीचं गोष्टी नियोजन आपल्याला कसे माहित करावे, नसतात, जसे ते फेब्रुवारी लागवडी गोण्यांवरचं कोण किंवा बघत 40 पण डिग्री नाही. टेम्परेचर? तर मला असं वाटेल सेपरेट दिलं तर कधी उत्तम. मला जर वैयक्तिक जर हा प्रश्न विचारला का, मी तर माझ्या शेताला सेपरेट देतो बनवलेली आहे, कारण की काही आपल्याला माहित नाही ना, तुम्ही जे काही खत देताय त्याचा पीएच काय, किंवा प्रत्येक खताचा ईसी असतो आणि पीएच असतो, तर ते कधी कधी रिएक्शन मारू शकतो. आणि सेपरेट दिलं तर कधीही चांगलं दिलं तर तुम्हाला बरेचशा त्रासापासून तुम्ही दूर राहताल. आणि ह्या व्हरायटीला धन्यवाद सर. पंडित बापू वाघने आपले धन्यवाद सांगितलेत. आणखी वैभव गाडगे यांचा प्रश्न आहे. नमस्कार सर, संगमनेर येथून अथर्वची 31 जानेवारी लागवड केली आहे. 11 दिवस झाले आहेत. पानं पिवळसर आहेत, त्यावर आपण काही उपाय सांगा. ओके सर, थोडस इथे मला रिक्वेस्ट करूच वाटेल की तुम्ही जर फोटो टाकलात, कारण की बघा पिवळी पानं पडतायत, याचा अर्थ एकतर पाणी खूप जास्त होत आहे. पहिली गोष्ट, पाणी जर जास्त झालं तर पानं पिवळी पडतात. दुसरी गोष्ट, जे काही तुम्ही खत टाकलेलं आहे त्याचा जर CN रेशो जर मेंटेन असेल, म्हणजे तुम्ही जर खत जास्त टाकलं असेल तर त्याने काय होतं की झाडाचा नायट्रोजन ते ऍब्सॉर्ब होतं, म्हणजे ओढून घेतला जातो. तर आता तात्पुरतं जर सगळ्यांसमोर जर कुणाला असा अनुभव आला असेल की लागवड केल्यानंतर पहिल्या 10-15 दिवसातच झाडं पिवळी पडतायत, तर त्याच्यावरती आपण ताण जास्त आलेला आहे. तर तिथे सगळ्यात महत्वाचं, आज लगेच तुम्हाला कंपनीचं नाव घेऊ नये, पण ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड आणि त्याच्यानंतर प्लेन खालून थोडंसं मॅग्नेशियम सल्फेट द्यायची गरज आहे. किंवा मी रिक्वेस्ट करेल की मला नंबरवरती ना जर मेसेज टाकला ना तुम्ही, तर मी तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकेल, कारण की बरेचशी कारणे आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की शेणखत जर व्यवस्थित कुजलं नसेल आणि ते वापरलं ना तरी पण ह्या गोष्टी दिसतात. किंवा पाणी जास्त दिलं तर, मोस्टली मी पाण्यावरतीच येईल, पाणी जास्त दिलं ना तर आणि तुमचं रान जर एकदमच काळं असेल, चिकट माती असेल ना, तर ईसी ऑटोमॅटिकली वाढतो त्या जमिनीचा, म्हणून पिवळी पडतात. थोडस मी रिक्वेस्ट करेल, मला फोटोज टाका. धन्यवाद सर. तो आपला संपर्क क्रमांक घेऊन टाकतील. अजित गुलाब सरांनी आपला नंबर टाकलेला आहे. पुढील प्रश्न हो. अमोल शिंगाळे यांचा आहे. सर, 1 मार्चला विरांग व्हरायटी लावली तर चालेल का? सटाणा तालुक्यात आम्ही 2022 ला लावली होती, खूप छान आली होती. सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, कृपा करून लावू नका. का माहितीये का, मी तुम्हाला सांगितलंय जे काय प्रयोग करायचे ना साहेब, हा मी केलेले आहेत. तुम्ही कृपा करून करू नका. तुमचा म्हणजे अनुभव चांगला असेल, तो एक योगायोग आहे असं समजा. कृपा करून लावू नका. मलाही माहिती आहे विरांगचं फळ कडक आहे, विकताना त्रास होत नाही, क्रेटला जास्त रेट मिळतात, सगळं मला माहिती आहे. पण त्याचा विंडो जो आहे ऑक्टोबर ते जानेवारी एंड किंवा जानेवारी 15 पर्यंत, तोच हे करा. तुम्हाला जर चुकून ऍडव्हर्स कंडिशन मध्ये क्लायमेट गेलं ना, तर तुमच्या पिकाला ब्लाईट आणि व्हायरस कंट्रोल होणार नाही, कारण की आम्ही ह्याचा खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे सर. त्याच्यामुळे कृपा करून लावू नका. मी तर सांगेल, मला जर आज हा प्रश्न विचारला तर आम्ही जो सीझन ठरवून दिलाय तर त्याच्यातच तुम्ही लागवड करा, नका लावू. धन्यवाद सर. आमच्या ग्रुपचे ऍडमिन तसेच हवामान अभ्यासक जयभाई सरांनी एक सल्ला सांगितलाय की मी दरवर्षी एप्रिल मे उन्हाळी टोमॅटो मध्ये अथर्व लागवड करतो. तापमान वाढ झाली तरी अतिशय उत्तम प्लॉट तयार होतो आणि पुढे पाऊस जरी पडला तरी काही अडचण येत नाही. अतिशय छान मार्गदर्शन सर, धन्यवाद. सर, इथे तुम्हालाही धन्यवाद, पण मी थोडस रिक्वेस्ट करेल की थोडस अलीकडे या, म्हणजे मार्चच्या लागवडीकडे जावा. कारण की काय, हा एक योगायोग होता की 2023 ला पावसाळा उशिरा चालू झाला. कारण की मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा तुम्हाला म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करतो, मी जेव्हा आपल्याला व्हरायटी आम्ही तुमच्या स्वाधीन करतो, त्याच्यावेळी आम्ही बारकाईने 3-4 वर्ष अभ्यास करतो. हा एक योगायोग होता की यावर्षी पाऊस लेट चालू झाला, पण कदाचित 2024 तर कुणी पाहिला नाही ना. त्याच्यामुळे काय होतं की ही उन्हाळी व्हरायटी, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे खूप चांगले फायदे. काही लोकांनी एप्रिल मध्ये लागवड केला, जून जुलै मध्ये तोडा झाला, तिला क्रॅकिंग बिकिंग काही होत नाही. पण काय होतं, खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला ना साहेब, ह्याला पाला जास्त आहे, करपा कंट्रोल होणार नाही. तर थोडस मी रिक्वेस्ट करेल की ठीक आहे, तुम्ही 1 महिना फक्त अलीकडे या,
तर तुम्हाला आणखी जास्त फायदा होईल. कारण की आज मला हे सगळं कळकळीने का सांगूसं वाटतं, की मला उत्पन्नाबरोबर तुमचा खर्च कमी करायचा आहे. कारण की रेट कोणाच्या हातात नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. गीतांजली गुंड गृहिणी आहेत त्या, त्यांनी एक प्रश्न विचारलाय, कारण तो सामान्य गृहिणीला पडतोच. टोमॅटो पिकातील तिरंगा हा रोग आहे का, आणि तो कशामुळे होतो, आणि ते खाण्यासाठी योग्य आहेत का टोमॅटो? खूप चांगला मॅडम प्रश्न विचारला तुम्ही. हे बघा, झाडातला एकमेव रोग आहे जो की बटाट्यातला लेट ब्लाइट. हा सोडला तर तुम्ही व्हायरसची कुठलीही फळं खा, काही होणार नाही. साधं पोटात आपल्याला त्रास पण काही एक तीळ मात्र होणार नाही. याच्यावरती आम्ही खूप अभ्यास केलेला आहे. आणि कोण कुठले आता मूर्ख शब्द वापरणं सगळ्यांसमोर हे आहे, पण त्या मीडियाने आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्यावर केस पण केली. आम्ही सेमिनिस्टने त्याच्यावरती हे केलेलं होतं. हा खूप चुकीचा मेसेज त्यांच्याकडून गेलेला आहे. तर मॅडम कुठलाही त्रास होणार नाही, कुठलाही तुम्हाला त्रास होणार नाही. पण आता हा तिरंगा हा रोग नाहीये. हा हे बघा, तिरंगा मॅडम काय होतं माहितीये का? तिरंगा 2-3 गोष्टींमुळे आपण म्हणतो. एक तर डिस्कलरेशन. डिस्कलरेशन म्हणजे मी मगाशी सांगितलं, की त्याला प्रॉपर जर कलर डेव्हलप नाही झाला, तर त्याच्यामुळे पण तुम्हाला थोडंसं फळ पिवळसर आणि गुलाबी कलर येतो. त्याला पण काही शेतकरी तिरंगा म्हणतात. काही शेतकरी व्हायरस म्हणजे टॉस्को व्हायरस म्हणजे मराठीतून टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, त्याच्यामुळे तिरंगा येतो. तर तो मुळात खातच नाहीत लोक, कारण की ते फळ फार असे दगडासारखी कडक होतात. पण जो तुम्ही तिरंगा, जो इन जनरल आपण शब्द वापरला जातो मॅडम, त्याने माणसाला काहीही त्रास होत नाही. फक्त ते दिसायला थोडस वेगळं दिसतं, त्यामुळे ऑकवर्ड फील होतं. पण त्याने खाल्ल्याने काही होत नाही. एकमेव आहे बटाट्यातला लेट ब्लाइट. त्याने माणूस दगावू शकतो तो खाल्ला तर. आणि तो आपल्या इथे दिसत नाही, तो युरोपियन देशात जास्त आहे लेट ब्लाइट बटाट्यातला. तर माणसाला काही होत नाही टोमॅटो हे असं काही चुकीचं खाल्ल्यामुळे. धन्यवाद. आमचे सर, जळगावचे टोमॅटो उत्पादक शेतकरी दीपक पाटील यांचे प्रश्न आहे. उन्हाळ्यात टोमॅटोमध्ये तापमानाच्या हिशोबाने किपिंग क्वालिटी, पानाची कॅनोपी हा महत्वाचा विषय असतो. आज तरी विरांगला या बाबतीत तोड नाही. उलट अथर्वला फळ लूज पडते, देठापासून फळ निघते, हा त्रास होतो. आमच्या भागात उन्हाळ्यात लागवड खूप कमी होतात, पण जी होतात ती विरांगच्याच होतात. विरांग बद्दल आपले मत काय? सर, शोईंग विंडो सोडून कृपा करून लावू नका. आणि तुम्ही जर अथर्वाचं बोललात तुम्ही, अथर्व ऑलरेडी ह्या गोष्टी चेक केल्यात. मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करेल की जर तुम्ही कॅल्शियमची लेवल जर व्यवस्थित ठेवली तर अथर्वचाही तुम्ही त्रास कळत नकळत दूर करता. कारण की या गोष्टीचा पूर्णपणे बारीक अभ्यास केलेला आहे. विरांग सर तुम्ही लावताय, तुमच्या रिस्क वरती लावताय. आम्ही ऍज अ कंपनी म्हणून कधीही कुठल्याही शेतकऱ्याला सांगत नाही की त्याची लागवड तुम्ही जानेवारी नंतर करा. त्यामुळे जर तुम्ही लावत असाल, तुम्ही तुमच्या रिस्कवर लावताय, पण ऍज अ कंपनी म्हणून मी तुम्हाला लावू नका बोलेल. धन्यवाद सर. नामदेव शेलार यांचा प्रश्न आहे, टोमॅटो पिकात वाढीच्या काळात ईसी वाढत असेल तर वॉटर सोल्युबलचे नियोजन कसे करता येईल पिकांना? सर, ईसी जर वाढत असेल तर आपल्याला पहिल्यांदा ना आपला ईसी किती आहे, म्हणजे आपल्या पाण्याचा बोरचं पाणी असेल तर त्याचं ईसी किती आहे आणि मातीचं ईसी आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाने 50,000चा मोबाईल घेण्यापेक्षा किंवा आपण जे महागीचे साधारण एक 12,000 ते 15,000 पर्यंत खूप चांगल्या क्वालिटीचा ईसी मीटर मिळतो. चांगल्या क्वालिटीचा 12,000 ते 15,000 मध्ये खूप चांगला ड्युरेबल लोखंडाचा चांगला ईसी मीटर मिळतो, तो घ्या. सगळ्यात महत्वाचं. दुसरं महत्वाचं, साहेब जर ईसी वाढून जर तुम्हाला वाढीवरती फरक जाणवत असेल तर खतं टप्प्याटप्प्यात द्या. म्हणजे जिथं 4 किलो देत आहे तिथं 2 किलो मध्ये द्या. आणि हाय ईसीची खतं वापरू नका. त्या खताच्या वरती ईसी लिहिलेला असतो सर, बऱ्याचशा खतांवरती ईसी लिहिलेला असतो. आणि दुसरी रिक्वेस्ट, सल्फ्युरिक ऍसिड द्या. जर तुमचं रान खूपच चिकन माती असेल किंवा काळसर असेल तर सल्फर मधून अधून ड्रिपने द्यायचा प्रयत्न करा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि ह्युमिक ऍसिड प्रत्येक 15 दिवसांनी द्यायचं. इथे थोडासा कंट्रोल होईल. पण माझी रिक्वेस्ट राहील की ईसी चेक करत राहा आणि स्प्लिट मार्फत खतं द्या. म्हणजे 4 किलो देत असाल तर 2-2 किलो खतं द्या, जेणेकरून झाडासाठी आणि जमिनीसाठी ते चांगलं राहील. धन्यवाद सर.
चॅट बॉक्स मधील प्रश्न आहेत. स्पीकर पॅनल मध्ये गणेश सलगर सर, आपले काही प्रश्न आहेत का? गणेश सर, गणेश सलगर सर, तुम्ही हॅलो, हा विरांग बोला ना व्हरायटी सर, बोला. थोडक्यात बोललं तर बरं होईल. माझा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण आम्ही हिवाळी लागवडी, मी लातूर जिल्ह्यातून बोलतो, हिवाळी अरे वा. लागवडी आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात विरांग व्हरायटीची लागवड होते. पण आताच्या कंडिशनला त्याबद्दल थोडक्यात काही सांगाल का? नाही सर, तुमचा प्रश्न म्हणजे थोडा प्लीज स्पेसिफिक, कारण की काय माहिती आहे का सर, आता सर, तुटाच्या अडचणी आणि तसेच व्हायरसच्या अडचणी फार येतात विरांगवर. तुम्ही सर लातूर मधून कुठून बोलताय, कुठला तालुका? चाकूर तालुका सर, हा, चाकूर तालुका. चाकूर. सर मी आता गेल्या मागच्याच आठवड्यामध्ये किंवा प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही लातूरला येतोय सर, की तुटासाठीच. तुम्हाला लक्षात आलं असेल की यावर्षी तुटा फार कमी तुम्हाला ऐकायला येतोय. हो याच्या हो. मागचं कारण काय माहितीये का सर, आम्ही गेले 3 वर्ष लातूरमध्ये चाकूर गावातच किंवा आपले ते आमचे डिस्ट्रीब्युटर पण आहेत तिथे, त्यांच्या शेतात पण आता चालू आहे. आम्ही प्रत्येकाला रिक्वेस्ट करतोय की 6x2 वरती लागवड करा. हा एकमेव सोल्युशन आहे की तुमचा खर्च सगळा कमी करून टाकलेला आहे त्या भागातल्या तुटासाठी. दुसरी गोष्ट, दाट लागवड तर करू नकाच, कारण की विरांगला फुटवा जास्त आहे आणि तुमच्या जमिनीत ना फार हेल्दी आहे. तुमच्या जमिनीमध्ये त्याला पाला खूप येतो, कारण की तुमच्या जमिनीत ना त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा सांगतो की लागवड दाट करू नका. आम्ही तुमच्या भागामध्ये 4,500 एकरी रोपं लावलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आमचा प्लॉट चालू आहे. नाशिक रोडच म्हणतो, लातूर रोड मध्ये. आता आता जस्ट मी मागच्या आठवड्यातच आम्ही कार्यक्रम घेतला तिथे. तर तो खूप महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि दुसरी गोष्ट, तुटाला खाली स्प्रे घ्या, वरती घेऊ नका. म्हणजे बुडात झाडाचं असतं ना, तिथे स्प्रे घेतला तर तो कंट्रोल होईल. कारण की सर स्पेसिंग शिवाय पर्याय नाही. तुम्ही ह्या वर्षी खूप लक्षात घेतलं असेल की लोक तुटाबद्दल खूप त्रास नाही, डोक्याच्या लोकांना त्रासच नाही यावर्षी झाला, कारण की एकमेव कारण, गेले 3 वर्ष कंटिन्युअसली आम्ही तिथे काम करतोय की प्रत्येक शेतकऱ्याला जाऊन तिथे सांगतोय, दादा इव्हन तुम्ही नर्सऱ्यांवरती जावा, चाहे ते सत्यम शिवम असो किंवा कुठल्याही नर्सरीत जावा, तिथे सेमिनीचा मोठा बोर्ड लावलाय. जर आता विरांग लावत असाल तर 6x2 अंतर ठेवा. प्रत्येक नर्सरीवरती आम्ही बोर्ड लावलेले आहेत सर. ह्या गोष्टी आणि ह्या सक्सेसफुल झालेल्या आहेत आपल्या. मी थोडं रिक्वेस्ट करेन की पुढच्या वर्षी जेव्हा लावताल तेव्हा ह्याचा नियम पाळा. आणि आज जर तुटा जास्त असेल तर बुडामध्ये स्प्रे घ्या आणि मोलिब्डेनमचे 1-2 वेळा 15 दिवसात स्प्रे करा, जेणेकरून नायट्रोजन लेवल कमी झाला तर तुटा ऑटोमॅटिकली कमी होईल. मी केमिकल वरती सर बोलणार नाही. म्हणजे काय माहितीये का, भले आमच्या बाहेरचं असेल ते, मी कुठल्याही कंपनीचं नाव घेणार नाही. हे वापरा ते वापरा. सर, माझी लागवड 5x2.5 वर आहे. हा हा तुटाचं सध्या तरी प्रमाण नाही, कारण सध्या लागवड करून जवळजवळ 2 महिने झालेत. हा पण हा आणि थोडक्यात तुम्ही सर, तिरंगा व्हायरसवरचं प्रमाण पण विरांगवर खूप येतं. ओके. हा, म्हणजे त्याच्या डिस्कलरेशन, कलर डेव्हलप होत नाही तर हो. सर, इथे थोडंसं रिक्वेस्ट करेल, जर तुमचा 60 दिवसाचा प्लॉट आहे तर अजून एक 20 दिवस तुम्हाला प्लॉट चालू व्हायला घेणार. आता सध्याला तुम्ही रेक्झोलिन कॉम्बी 2 ह्या ग्रेडचे आणि त्याच्यामध्ये ब्रासिकानॉइड, हे एक अल्कलॉइड आहे. मी नाव घेत नाही पण सांगतो तुम्हाला, गोदरेज कंपनीचं डबल मिळतं किंवा बऱ्याच कंपन्यांचं ते नाव आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या भागात कुठलं मिळतं ते पहा. हा, मग आता त्याचेत ना, आता आठवड्यातून 2 वेळा कंटिन्युअसली 3 आठवडे स्प्रे घ्या, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. मॅंगनीजचे लेवल मेंटेन ठेवला ना तर तो प्रॉब्लेमच येणार नाही तुम्हाला. धन्यवाद सर. आणखी एक म्हणजे पावसाळ्यात आता तुम्ही सीड मध्ये काम केलं, US 440 व्हरायटी आमच्याकडे फार चालते. तर हा, सेमिनीची कोणती व्हरायटी आहे का? 83-23 सर, त्या दिवशी तुम्ही काय, कदाचित आपली एकमेकांची आम्हीच हे असेल की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो. तर 83-23 आपली व्हरायटी आहे, जे की तुम्ही ऑगस्ट पासून तिची लागवड करू शकता. जूनच्या लागवडीसाठी म्हणतो. जून नाही सर, आमची नका लावू, आमची तर नका लावू. मग 83-23 जूनला लावत असाल तर आमच्याकडे नाहीये, आज तरी नाहीये. आमचे प्रयोग चाललेत, नवीन व्हरायटी आम्ही लवकरच मार्केटमध्ये आणतोय. पण आमची 83-23 नका लावू जर जून मध्ये लागवड करत असाल तर. धन्यवाद सर. मी तुम्हाला वैयक्तिक फोनवर संपर्क करतो. चालेल चालेल, नक्की सर, नक्की. बाजीभाऊ,
गुरुजींचा प्रश्न आहे वाटतं. अ, गुरुजी बोला. माझा प्रश्न नाहीये, पण सरांनी खूप सखोल आणि मानवी जीवनाशी निगडीत खूप सारी माहिती दिली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत समजण्यासारखी खूप चांगली माहिती दिली. अशी माहिती बऱ्याच कमी प्रमाणात ऐकायला मिळते. खूप चांगला कार्यक्रम केला आणि याच विषयावरती आपली परत एकदा रूम व्हावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. खूप चांगला कार्यक्रम झाला. आमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या भाषेत मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.